प्रश्न क्रमांक 5 0/3 ऋण 7/4 ऋण 5/3 ऋण 3/5 यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? आता याच्यातली आपल्याला सर्वात लहान परिमेय संख्या काय करायची आहे, शोधायची आहे. प्रथम आपण काय करू, या संख्या लिहून घेऊ. आता आपल्याला काय ओळखायचं आहे, सर्वात लहान परिमेय संख्या ओळखायची आहे. आता जर 0/3 म्हणजेच आपण जर याचा भागाकार केला तर आपल्याला याचं उत्तर काय मिळेल, 0 मिळेल. त्यानंतर येथे काय आहे, ऋण 3/5 ऋण काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच येथे काय येईल, 3/5 म्हणजे ही धन संख्या आहे. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे, ही असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर हे येणार नाही. त्यानंतर येथे किती आलेलं आहे उत्तर, 0. मग ऋण संख्येपेक्षा 0 हे काय असणार आहे, मोठं असणार आहे. म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर येणार नाही. आता राहिल्या कोणत्या दोन संख्या, ऋण 7/4 आणि ऋण 5/3 या दोन संख्यापैकी आपल्याला लहान परिमेय संख्या काढायची आहे. लिहून घेऊ या दोन संख्या आपण. ऋण 7/4 आणि ऋण 5/3. ही संख्या काय झाली आपली, कॅन्सल झाली. ही धनसंख्या आहे, सगळ्यात मोठी येईल. ही पण ऋणसंख्येपेक्षा मोठी असणार आहे. जर आपण संख्या रेषा घेतली तर 0च्या डावीकडे काय येणार आहे, ऋणसंख्या. म्हणजे 0 हे काय असणार आहे, ऋणसंख्येपेक्षा मोठा असणार आहे. आता या दोन संख्यामध्ये काय करू आपण, लहान मोठेपणा ठरवण्यासाठी यांचा छेद काय करू, समान करून घेऊ. तर याला काय करावं लागेल, जर आपण 4 त्रिकोण 12 याला 3 ने गुणू आपण. 4 गुणिले 3 वरती पण अंशाला पण 3 ने गुणू. आता येथे पण काय करू आपण, छेद 12 करून घेऊ. 3 चौक 12 म्हणजे येथे 4 ने गुणावं लागेल. अंशाला पण 4 ने गुणू. किती येईल पहा, 7 त्रिकोण 21 म्हणजेच ऋण 21/12 येईल. आणि येथे ऋण 5 चौक 20 ऋण 20/12. आता छेद काय समान आहे म्हटल्यावर आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो. आता ऋण 21/12 आणि ऋण 20/12 याच्यामध्ये लहान संख्या कोणती असेल पहा, ऋण 20 पेक्षा ऋण 21 काय असेल, डावीकडे असेल संख्या रेषेवर. म्हणजेच ही ऋण 21/12 ही संख्या काय असणार आहे, लहान असणार आहे ऋण 20/12 पेक्षा. जर धनसंख्या असत्या तर 21/12 ही संख्या काय असते, मोठी असते. आता ऋण संख्या आहेत म्हटल्यावर ऋण 21/12 ही ऋण 20/12 पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. ही काय असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, ऋण 21/12. म्हणजेच ही कोणती संख्या आहे, ऋण 7/4. पर्याय क्रमांक 4 येईल.